तुमचे ब्लाइंड फोल्ड्स काढा. या दोन अनोळखी लोकांना 100 फूट उंच हवेत अडकवून ठेवलंय आणि जर ते सलग 30 दिवस टिकून राहू शकले तर ते जिंकतील $250,000. एकमेकांची ओळख करून घ्या. हाय, मी अँगस, भेटून आनंद झाला. तुमच्यापैकी कोणाला उंचीची भीती वाटते? हो, खरं तर अजिबात नाही. माझ्या छातीत आता धडधड होतीये. माझ्या मते हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जर खाली पडलात तर तुम्ही हराल. आता मी खाली जातोय, लक्षात ठेवा. जर पडलात तर सगळं काही गमवाल. लक्षात ठेव. मी त्याबद्दल रोज विचार करेन. तुमच्या दोघांच्याही कपाटात पुढचे 30 दिवस जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. हे विचार कर, तुझी उशी जर कडेवरून खाली पडली तर तुझ्याकडे उशीच राहणार नाही. शांत राहा, तुझ्या बोलण्याने मला अस्वस्थ मी वाटतं. अँगसला फेकू शकते. मी हिच्याशी आणखी नाही बोलू शकत. आम्ही पूर्णपणे भिन्न असलेल्या या दोन व्यक्तींना खूप प्रयत्नपूर्वक शोधून काढलंय. ॲलिसन एक बांधकाम कामगार आहे मी अवजड उपकरणं चालवणारी ऑपरेटर आहे, म्हणजेच विध्वंस करणारी. आणि अँगस UK मधील एका रियालिटी टीव्ही शोचा स्टार आहे. ते डेटिंग बद्दल आहे. तू डेटिंग करून पैसे कमावतोस? हो, मला वाटतं आपण दोघं पूर्णपणे विरुद्ध आहोत, पण ठीक आहे. पण हे किती आव्हानात्मक असेल याची त्यांना कल्पना नव्हती. हे पूर्णपणे भिन्न स्वभावाचे लोक 30 दिवस टिकू शकतील का, की त्यांच्यातील तणाव असह्य होईल? कदाचित मी तुझा तंबू जाळेन. माझा तंबू जाळशील? तुझं माहित नाही, पण मी माझा तंबू लावायला घेते कारण खूप वारा सुटला. हो, इथे किती कमी जागा आहे. आपण आकाशात कॅम्पिंग करतोय. हे खूप अवघड जाणार आहे. त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक अवघड, कारण आमच्या मागील चॅलेंज व्हिडिओज प्रमाणे एक जण सोडून गेला तरी हा व्हिडिओ संपणार नाहीये. $250,000 वाटून घेण्यापेक्षा जी व्यक्ती राहील ती संपूर्ण रक्कम जिंकेल. आपल्या पार्टनरने सोडून जाण्यासाठी ते अक्षरशः त्यांना प्रोत्साहन देतील. मला असं वाटतं बहुतेक मी 2 तास झोपलो. खूप जास्त थंडी होती. तुम्ही आकाशात राहता तेव्हा तुम्ही 24/7 नैसर्गिक घटकांच्या संपर्कात असता. दुसराच दिवस आहे आणि आपल्याला कोटची गरज पडते. हे वाईट आहे. हो, आपण झोके घेत आहोत. आज थोडं वारं वाहत आहे. पण वारा फक्त सुरुवात होती. जर मी तुला इथून ढकलून दिलं तर? हो, काल रात्री खूप भयंकर वातावरण होतं. जोरदार वारा होता, पाऊस पडला, त्यामुळे आता सगळं ओलं आहे. म्हणजे तू झोपला नाहीस? नाही झोपलो. मला मस्त झोप लागली. ॲलिसन लवकर जुळून घेऊ लागली. मी माझ्या तंबूत नाश्त्याची तयारी करते. चिकन बरीटो बोल. मी खूप एक्साइटेड आहे. तर दुसरीकडे अँगस मात्र मी तंबू लावताना खूप धडपडतोय. मला यात नाही राहायचंय. हे दिसायला खूप आरामदायक वाटत असेल, पण तसं नाहीये. आशा करते आता पाऊस नाही पडणार. वारा आता माझ्या तंबूत शिरलाय. आमचे तंबू अक्षरशः काठावर आहेत. कमालच झाली. हे खूप भयंकर आहे. आणि पाऊस सुरूच राहिला. मला भीती वाटते की सलग 24 तास पाऊस पडतच राहील. संपूर्ण रात्रभर. आता मध्यरात्र झाली आणि अजूनही पाऊस पडतोय. अँगस त्याच्या तंबूत झोपण्याऐवजी इकडे तिकडे फिरतो कारण त्याला त्याचा तंबू नाही आवडला. मी नाही झोपू शकत. माझा तंबू पूर्ण भिजलाय. मी आता या प्लॅटफॉर्म वरून खाली उडी घेणार होतो. ओके, तंबू शिवाय आश्रय घेण्यासाठी हीच आमच्याकडे एकमेव जागा आहे कारण बाकी सगळी जागा उघडी आहे. हो, खरं तर हे टॉयलेट आहे. मी टॉयलेटवर बसली आहे. ती टॉयलेटवर बसली आणि मी पहारा देतो बाहेर. छान उबदार वातावरण आहे. सूर्याच्या प्रखर प्रकाशापासून डोळे झाकण्याची आज माझ्यावर पहिल्यांदाच वेळ आली आहे आणि आज 5वा दिवस आहे. 5वा दिवस. कसं चाललंय? हालत खराब आहे यार. बाप रे, खूप जास्त पाऊस पडला. एके दिवशी आम्ही उठलो तेव्हा भिजलेलो होतो आणि मग आम्ही टॉयलेट मध्ये लपून बसलो. खूप वाईट होतं ते शेल्टर सगळं. आहे. हे जे तंबू आहेत याबद्दल काय वाटतं? मला खूप आवडलं. मला खूप छोटा माझ्या वाटतो. मते छान आहे. आतमध्ये कोंदट आहे, ओलसर आहे आणि खूप थंडी पण आहे. माझा तंबू मस्त आहे, आरामदायक आहे. थोडा आणखी चांगला तंबू मिळाला तर आवडेल. हो, मला माझा तंबू आवडतो. सगळं छान आहे आणि नाही मला नवीन तंबू आवडेल. वर घेऊन या. ओके, थांबवा. प्लीज थांबवा. मला इथे छान वाटतंय. तुम्ही पाहू शकता 25 फूट लांब आहेत 2 नवीन आरामदायक तंबू जे तुमच्या सध्याच्या तंबूपेक्षा जास्त चांगले आहेत. तिथे उषा आहेत. हा बेड छान कोरडा आणि आरामदायक आहे. ओके, माझा त्याबद्दल विचार काय बदललाय. वाटतं? मला ते आवडतंय. त्या आलिशान तंबूकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ते जमिनीपासून थोडे उंचीवर आहेत, ज्यामुळे ते उष्णता टिकून ठेवू शकतील. मला हे छान वाटतंय. त्यामध्ये उषा आणि ब्लँकेट्स आहेत आणि थोडी अधिक जागा आहे आणि ते विशेषतः रेन प्रूफ आहेत. ते छान दिसतात. मी माझं आधीचं वाक्य परत घेते. आणि जर तुम्ही तंबूच्या वर पाहिलं तर तुम्हाला 2 टार्गेट्स दिसतील. हे तुझे 3 टेनिस बॉल्स, हे तुझे 3 टेनिस बॉल्स. तुम्हा दोघांनाही टार्गेटवर लक्ष साधायचं आहे, तेही एकदा. आणि जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला ते सुधारित तंबू मिळतील. पण जर तुमच्यापैकी एकाने जरी टार्गेट मिस केलं तर तुम्ही फक्त तंबूच गमावणार नाही, तर मी तुमच्या प्लॅटफॉर्मचा हा चतुर्थांश भाग काढून टाकेन.
ज्यामुळे तुमच्या संपूर्ण जागेचा 1/4 भाग नष्ट होईल. ही खूप मोठी गोष्ट बरोबर, आहे. आपल्याला हे जिंकावं लागेल. इथली ही संपूर्ण काचेची फरशी काढून टाकण्यात येईल. तुमच्यापैकी एकाने जरी आपलं लक्ष साधलं नाही तर तेव्हा तुम्हा दोघांनी किमान एक तरी शॉट मारला पाहिजे. अचूक आपल्या नेम लावावा दोघांनाही मारावं लागेल. मी अचूक तयार आहे. नेम. हो, मी तयार आहे. वाव, मी आत मावलो आणि मी 6-5 आहे. वाव, कमाल आहे. 6-2च्या जवळपास आहेस, तुला माहिती आहे का? तुला वाटतं तुला जमेल? माहित नाही, पहिला बॉल मारल्यावरच कळेल मला जमेल की नाही ते. ही खूप मोठी गोष्ट आहे. सर्व काही यावर अवलंबून आहे. जर तुम्ही दोघंही चुकलात तर तुम्ही कड्यावरून उडी मारू शकता, म्हणजे मी हा व्हिडिओ संपवू शकेन. मी खूप नर्वस आहे. तसं या बाजूला अजिबात वारा येत नाहीये. नाहीये, अजिबात नाहीये. मला वारा जाणवत नाहीये. ठीक आहे, मी नेम लावते. मी बॉल मारते, अचूक नेम लावणार आहे. ठीक आहे, प्रयत्न कर. मी मस्त आहे. माहित नाही कशाची वाट बघते. अरे बापरे! पहिला बॉल मारला! पहिल्याच बॉलवर! थोडक्यात लागलं. आता यानंतर दबाव वाढणार आहे. ओके, आता तुला मोठी जबाबदारी पार पडायची आहे. भयंकर दबाव जाणवतोय. तुझ्याकडे 3 संधी आहेत. तुझं काय सिक्रेट होतं? जास्त विचार नको करू, बस मार. ऑलराईट, तू पहिल्या प्रयत्नात करू शकेल का? ओ, तो चुकला. नाही, ॲलिसन, आय एम सॉरी. माझा नेम चुकला, आय एम सॉरी. तुला दुसऱ्याच दिवशी जायचं हो होतं. हो, बोलत राहा, बोलत राहा, बोलत गोष्ट अशी राहा, आहे की बोलत जर राहा. त्याने सोडलं असतं तर इथे एकच टार्गेट राहिलं असतं. आता एकच बॉल शिल्लक आहे. आरामात, थोडा वेळ घे. थांब, त्याने फेकण्यापूर्वी जरा त्याला प्रोत्साहन दे. ओके, फोकस ठेव. कारण तू जर नाही केलंस तर आपल्या दोघांनाही यात झोपावं लागेल आणि मग मी तुझ्या कुठल्याही तक्रारी ऐकून नाही घेणार. आणि गोष्ट फक्त तंबूची नाहीये, तुमच्या जागेचा हा भाग सुद्धा गमवाल. तो चुकल्यावर दुसऱ्या क्षणी आम्ही हे प्लॅटफॉर्म काढायला सुरुवात करू. तू आता जिथे आहेस तू खाली पडू शकतोस. अरे यार, तू फक्त माझा एक टार्गेट हिट कर. ऐक, तुझे 30 दिवस पूर्ण करण्यात आणि सोडून जाण्यात एवढाच अंतर आहे. तू खरंच हिला निराश करशील. बापरे, हा प्लॅटफॉर्म भयंकर हलतोय. ओके. नाही, अरे बापरे, तू चुकला. विश्वास बसत नाहीये. अरे हे यार, खूप निराशाजनक होतं ब्रो. आय एम सो सॉरी. ओ नो, ओ नो, ओ नो, दबावामुळे नाही जमलं. ओ बेसबॉल नो. खेळायला हवा होतास असं वाटेल तुला. विश्वास बसत नाहीये. ओ माय गुडनेस. हे चॅनलर नोलन, चला ते ढकलून द्या. अरे यार. तंबूंना शेवटचा निरोप द्या. नाही. त्याने खेळात खूप फरक पडला असता. हो, नक्कीच पडला असता. ते खाली पडल्यावर पण किती आरामदायक दिसत आहेत. पण फक्त एवढंच नाहीये. मी खूप निराश झाले. ही पहिली टाईल काढली आहे आणि ती खाली गेली. ओ नाही. काढत राहा. ओ. हे वाईट झालं. आशा करतो 10वा दिवस चांगला जाईल. माती नको खाऊ. त्यांच्या एकूण जागेचा 1/4 भाग कमी झाल्यावर अँगस आणि ॲलिसनला लगेच कमी जागेचे दुष्परिणाम जाणवू लागले. सकाळी उठल्यानंतर मला असं झालं, फरशी नाहीये, काळजी घ्यावी लागेल. सकाळी उठल्याबरोबर गेम मोड मध्ये यावं लागेल. आश्चर्य आहे, तुला खेळाबद्दल वाईट स्वप्न कसं नाही पडलं? मला वाईट स्वप्न पडायची गरज नाहीये, कारण मी वाईट स्वप्नातच जगतोय. हे वाईट स्वप्नच आहे. चॅलेंज हरल्यामुळे अँगस स्वतःवरच नाराज होता, हे स्पष्ट दिसत होतं. ते किती आरामदायक वाटलं असतं असा विचार येतोय मनात. अपयश आल्यावर प्रत्येक हिरो हेच करतो. तो नैराश्यात जातो आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करत असतो आणि मी सुद्धा आता बरोबर तेच करतो आहे. हा, ॲलिसन सुद्धा त्याच्यावर चिडलेली होती. हो, ती तुझी चूक होती. आपल्याला पुन्हा निवारा मिळण्याची संधी मिळेल की नाही माहित नाही. ती आपली एकमेव संधी होती की काय कुणास ठाऊक. मला नाही माहित. म्हणूनच प्लॅटफॉर्म गमावणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. आणखी एक जागा गमावली तर? आपल्याला ते नाही परवडणार आहे. ती दोघं अजूनही आकाशात राहण्याची सवय लावून घेत होते. त्यांना किड्यांचा सामना करावा लागत होता. जणू काही तो पंख पसरतोय. तो माझ्याकडे बघतोय. अपेक्षेप्रमाणे अन्न नाही. ते आता खराब झालं. मी जे चिकन खाल्लं ते कॅट फूड होतं. वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे असून सुद्धा त्यांना एकमेकांशी जुळून घेण्याचा प्रयत्न करावा लागला. पैशांमुळे मला कधीच आनंद नाही मिळाला. मी त्यातच वाढलोय आणि त्याने माझ्यासाठी काही नाही केलं. माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण तेव्हा होते जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. तू असं म्हणतोयस की पैशाने आनंद विकत घेता येत नाही. तू याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोस, कारण तुझ्याकडे पैसे आहेत. त्या पैशांमुळे लोकांचं आयुष्य बदलू शकतं. हो, मला खात्री आहे. मी ते पैसे जिंकून माझ्या भावासोबत एक कंपनी सुरू करेन. कदाचित थोडे पैसे सेव्हिंग्ज मध्ये टाकेन. मला वाटतं तू ते डिझर्व करतेस मनापासून. अँगस पैशांबद्दल किती निराशाजनक बोलला ते ऐकून ॲलिसनने ठरवलं की तिला फक्त तिचा अर्धा वाटाच नाही तर तिला संपूर्ण रक्कम मिळायला हवी. अँगस, मी पटकन एक व्लॉग बनवते. मग मी माझे कान झाकू का? हो, थोडं इमोशनल आहे.
मी अजूनपर्यंत माझ्या गेम प्लॅन बद्दल जास्त बोलले नाही. 30 दिवसांच्या किंवा 100 दिवसांच्या चॅलेंज मध्ये सहभागी झालेला कोणीही ते चॅलेंज पूर्ण करून दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे चोरू शकलेले नाहीये. म्हणून मी ठरवले की मी ते करणार. B.Com एक ऐसी डिग्री है जिसको HR 2 मिनट में रिजेक्ट कर देती है. मेरी मती मारी गई थी जो मैंने B.Com चूज किया. ते करणार. मी गंमत करत नाहीये, पण कधी कधी आपण इथे येऊन किती दिवस झाले याचा पण विसर पडतो. तेव्हा या गोष्टींमुळे मी भयंकर भानावर येतो. दिवस क्रमांक 8. वाह, किती सुंदर सूर्यास्त आहे. त्यांचं एकमेकांशी छान जमू कॅच लागलं. कॅच खेळूया. तू म्हणाली होतीस की तू खूप ऍथलेटिक आहेस. मी एक कॅन फेकला आणि तू पण त्यांचा सुधारलेला मूड फार काळ टिकला नाही. अरे बाप रे, हा वारा देवा. हे छान आहे, हे छान आहे. गुड मॉर्निंग. खूप थंडी आहे. मी उन्हात उभा आहे. थोडी ऊब येण्याची वाट बघतोय. किती गारठा आहे, खूप गारठा आहे. पण हवामान ही त्यांची एकमेव समस्या नव्हती. मला टॉटियाज नाही आवडत. मी साधं जेवण जेवण्यासाठी आसुसली. आज 10वा दिवस आहे. चला बघूया त्यांचं कसं चाललंय. कसे आहात मित्रांनो? हाय, ठीक आहे मित्रा. इथे वारा नेहमीच इतका जोरदार असतो का? हा, बऱ्यापैकी. बहुतेक वेळा. आता आपल्याकडे एक बटन आहे. काय वाटतं हे बटन इथे का आहे? हे माघार घेण्यासाठी आहे हो, का? म्हणजे तू बटन दाबलंस की मी तुला खेळ सोडण्यासाठी पैसे देईन? हा. नाही, हे विशाल करवतीला रोखण्यासाठी आहे. वर पाठवा. तुमच्या समोर पुढील 30 दिवसांसाठी लागणारे सर्व अन्न आहे जे तुमच्याकडील MREs पेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे. आणि तुम्हाला ते मिळवण्यासाठी रोखणारी एकमेव गोष्ट म्हणजे ते दोरी कापणारे करवतीचे पाते. तर बघा, पुढच्या 24 तासात अनियमित अंतराने ते करवतीचे पाते खाली येऊ लागेल आणि दोरी कापली जाण्यापूर्वीच तुम्हाला हे लाल बटन दाबून वरच्या बाजूला ते रिसेट करावे लागेल. पण जर तुम्ही बटन दाबण्यात अयशस्वी झालात तर तो प्लॅटफॉर्मवर लगेच खाली पडेल आणि तुमचं सर्व अन्न खाली असलेल्या तंबूपाशी जाऊन पडेल. अरे यार. जर तुम्ही हरलात तुमच्या जागेचा एक भाग सुद्धा जाईल. मला जागेची जास्त काळजी आहे. निश्चितच या खेळात तू काही गडबड करणार नाही. मी नाही चुकवणार. हे ना इथेच आहे. पण तुला त्याच्यावर विश्वास आहे कारण आधीच्या खेळात त्यांनी निराश केलं होतं. खेळ सुरू करा. 24 तासांचा टायमर सुरू झालाय. बाय. बाय. लव्ह यू. एक दिवस तो पण बोल. आपल्याला जागेसाठी जिंकावंच लागेल. भरपाई घेण्याची वेळ आली आहे. लक्ष ठेव. आणि जा जा. आणि बाथरूमला जायचं असेल पण तर ते खाली जाऊ द्यावं लागेल. म्हणजे ते वर जाईपर्यंत दुसरं काहीतरी करण्यासाठी वेळ मिळेल. कदाचित तासाभरात ते पुन्हा खाली येईल. आजची रात्र कठीण आहे. ओ बटन बटन. वर जा, वर जा, वर जा. मी दमले आहे. मी खूप सारा पाय खाणार आहे. आणि हे अक्षरशः संपूर्ण दिवस रात्र चालणारं चॅलेंज आहे आणि या दरम्यान कधीही आम्ही हरू शकतो. हे मारी खूप वाईट आहे. मला ते खायचंय. या चॅलेंज मधील सर्वात कठीण गोष्ट ही होती की करवत कोणत्याही क्षणी खाली पडू शकत होती. याचा अर्थ स्पर्धकांना प्रत्येक क्षणी सतर्क राहावे लागत होते. 20 तासांपेक्षाही कमी वेळात आपल्याला गरम कॉफी मिळेल. अँगस! अँगस! अरे बाप रे, थोडक्यात वाचलो. पण अखेरीस त्यांना झोपण्यासाठी आळीपाळीने वेळ द्यावा लागला. ॲलिसन आधी झोपायला गेली. गुड नाईट. या विश्वासाने की अँगस बटनावर लक्ष ठेवेल आणि त्यांना स्पर्धेत टिकवून ठेवेल. तर मला वाटतं हे यापेक्षा खाली जाण्याची गरज नाहीये. बँग. आणि आता मी थोडा वेळ निवांत बसू शकतो. सतर्क ठेवण्यासाठी ॲलिसन जवळ नसल्यामुळे अँगस विचलित झाला आणि मग अखेरीस पूर्णपणे निष्काळजी बनला. आय एम सो सॉरी. मी जणू काही बेशुद्धच झालो होतो. मला करवत चालण्याचा आवाज ऐकू आला आणि तोपर्यंत खेळ संपला होता. सो सॉरी यार. जे झालं ते झालं. आता काही करू शकत नाही आपण. ओ माय गुडनेस गाईज. मला कळलंच नाही काय झालं. माझ्या डोळ्यावर झापड आली होती. आणि ती जागा म्हणजे माझ्या अपयशांची एक स्मशानभूमीच आहे. अन्न गमावणे हा फक्त एकच दुष्परिणाम नाहीये. आम्हाला तुमच्या जागेचा आणखी एक चतुर्थांश भाग काढावा लागेल. गॉड नाही. आय सो सॉरी यार. तुला वाईट वाटलंच पाहिजे. मी तुम्हा दोघांना 15व्या दिवशी भेटेन. मजा करा. 10व्या दिवसाच्या चॅलेंज मध्ये हरण्याचा अँगसवर चांगलाच परिणाम झाला होता. जिवंत आहेस? मला झोप लागत नाहीये. माहित नाही मी आणखी किती वेळा चुका करणार आहे ते. मी गोष्टी फक्त बिघडवतोय. माझ्या मते मी इथून जायला हवं. तुला असं वाटतंय? हो, 90% असं वाटतंय.
अँगस सतत खेळ सोडून जाण्याबद्दल बोलत असतो. मी इथे नाही राहू शकत. मी हे नाही करू शकत. खरं सांगायचं तर मला थोडी काळजी वाटते, कारण बोलायला कोणीतरी सोबत असेल तर वेळ लवकर निघून जातो. त्यामुळे सोबत बोलायला जर कोणी नसेल तर हे चॅलेंज खूपच कठीण होणार आहे माझ्यासाठी. पण दुसऱ्या रात्रीपर्यंत अँगसने आपला निर्णय पक्का केला होता. मला फक्त तुला सावध करायचं होतं. काय? मला वाटतंय मी कदाचित उद्या जाईन. मला कोणावरही ओझं व्हायचं नाहीये आणि प्रत्येक चॅलेंजच्या दिवशी तुझ्यासाठी सगळं Quick question trades that too manually. हे सगळं गमावणारा धोका नाही व्हायचंय. म्हणजे आता आपल्या या छोट्या प्लॅटफॉर्मचा आकार बघ ना. माणसं चुकत असतात, त्यासाठी खेळ सोडण्याची गरज नाही. कम ऑन. नाही. थांबणं जास्ती सोपं आहे. अँगसच्या मनात खूप शंका असताना 13व्या दिवशी मी त्यांना एक छोटस सरप्राईज देण्याचं ठरवलं. आतापर्यंत तुम्ही 2 चॅलेंजेस हरला आहात. 2 पैकी 2. त्या अन्नामुळे तुमच्या मनोबलावर फरक पडला असता. हो. बरोबर आहे. आमच्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. लेट्स गो. पण तुम्ही आकाशात असल्यामुळे आम्हाला थोडी हवाई मदत बोलवावी लागेल. एक ब्लेम एक ब्लेम? आणि तुम्हाला मिळते जॅकलिंग स्टिक. काय? हे खूप कूल आहे. वेडे बरं पण झालं आहे मी आज हा. सकाळी सोडून नाही काय गेलो. चालू आहे? मी तुमच्यासाठी हुक्स आणले. थँक्यू व्हेरी मच. खाली येत आहे. ऑलराईट. तरंगणाऱ्या विमानातून मीट स्टिक्स घेण्याचा प्रयत्न करतोय. आणखी थोडं जवळ. तू करू शकतोस. ऑलराईट. मिळालं. तिर्याकी खाली येत आहे. एवढ्या कठीण दिवसानंतर याची गरज नाही. जसं की ते मला चिडवतायत. तू घेशील. येस. हे फिशिंग सारखं Let's go. आहे. हवे. अँगस, यामुळे बाकीचं अन्न गमावल्याचं दुःख कमी झालं. मला तर आठवत सुद्धा नाहीये की तिकडे काय खाद्य होतं मॅन. हे खूप छान आहे. आणि हे 4 फ्लेवर्स मध्ये येतं. ओरिजिनल, टेरियाकी, टर्की आणि 0 शुगर. वर आल्यापासून खाल्लेली सर्वात चांगली गोष्ट. नाही, खूप जास्त. 100%. खूप जास्त. एन्जॉय. God. बाय काल. जर तुम्हाला जगातील सर्वात बेस्ट मीट स्टिक्स खायचे असतील तर तुमच्या जवळच्या वॉलमार्ट, टार्गेट, 7-Eleven किंवा क्रोगर मध्ये जा आणि कसं वाटलं सांगा. मला वाटतं एमआरपी पेक्षा वेगळं काहीतरी खाण्याचा फायदा झाला, कारण 14व्या दिवशी अँगस चांगल्या मनस्थितीत पूर्णपणे जागा झाला. मग आज तुला कसं वाटतंय? मी जागा झालो आणि माझ्या मनात विचार आला, अरे आज एक नवीन दिवस आहे. कालच्या दिवसाने मला आठवण करून दिली की इथे आपल्याला किती विचित्र अविश्वसनीय अनुभव आणि संधी मिळतात. इथे राहिलो तर स्वतःला सिद्ध करायची एक संधी मिळेल. चॅलेंजचा दिवस येतोय. आपल्याला पूर्ण फोकस ठेवावा लागेल. 14वा दिवस. आम्ही इथे आहोत, कुठेही जाणार नाहीये. हर्षी नसलेले 5 दिवस कसा काय अनुभव होता? अर्थातच खूप जास्त कठीण होतं. त्या करवतीच्या घटनेनंतर प्ले करा. तिथे माझं चुकलं होतं. तर आपण थेट खेळ सुरू करूया. हो. तुमचं 15व्या दिवसाचं चॅलेंज खूप सोपं आहे. आम्ही हा 30 फूट लांबीचा बॅलन्स बीम जमिनीपासून 100 फूट उंचीवर तयार केला आहे आणि तुमच्यापैकी एकाला पलीकडे चालत जाऊन दुसऱ्या प्लॅटफॉर्मला स्पर्श करून न पडता परत यायचं आहे. आणि तुमच्यापैकी कोणीही जाण्यापूर्वी तुम्ही कशासाठी स्पर्धा करतायत ते पाहूया. सुधारित तंबू, तोच तंबू जो तू हरला होतास, आणि 10व्या दिवशी गमावलेलं काही अन्न. ओके, प्रश्न आहे, जर आमच्यापैकी एक जण गेला आणि पडला तर दुसऱ्याला जाण्याची संधी नाही, मिळेल. तो पडला तर तू आउट होशील. हो. तर आता तुम्हाला ठरवायचं हा. आहे की बॅलन्स बीम वरून पलीकडे कोण जाईल. मी खोटं नाही बोलणार, पण या खेळात मला वाटतं मी हे करू शकते. नाही, मला स्वतःला सिद्ध करायचंय. म्हणजे माझी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मी जाईन. करशील? हो, मी करेन. ठीक आहे, मी मानते. आणि जर तो पडला तर तू प्लॅटफॉर्मचा आणखी एक भाग गमावशील. हो, यावर बरंच काही अवलंबून आहे. तू $250,000 ची जोखीम पत्करत आहेस. जर तू अपयशी ठरलास तर ती रक्कम ॲलिसनच्या बक्षीस पेटीत जाईल. करू जेव्हा तू शकतोस. तयार असशील. ओ थांब, तू जाण्याआधी जरा मागे येशील का? बॉयज, माझी मदत कराल? कॉल वर्कर, तू तुझ्याकडून सोड, मी माझ्याकडून सोडतो. हा आहे खरा बॅलन्स बीम. अँगस. होय. हा खूपच अरुंद आहे. ओ माय गॉड. अँगस, तू करू शकतोस. हो, तू मागच्या वेळी बोलली होतीस. हरपाय. ओ माय गॉड. तुला जमेल अँगस. हे खूपच कठीण आहे. ऑलराईट, हिरो सारखा बन. विचार कर, तू पक्षी आहेस. वो नाही, पक्षी नाही. काही सेकंदात तुम्हाला अँगस उडताना दिसेल. तो प्लॅटफॉर्मच्या बाहेर आहे. जर तो पडला तर त्याचा खेळ संपेल. सावकाश जा, घाई करू नकोस. जमतंय. ओ माय गॉड. करू शकतोस. तू छान करतोयस. हे खूपच हलतंय यार. मला वाटतं तूच जास्त हलतोयस. बघ त्याचे पाय किती थरथरत आहेत. जणू काही तो हवेत 150 फीट्सवर अधंतरी लटकलेला आहे. ओ माय गॉड.
हा बीम हलतोय. स्थिर हो. स्थिर हो. ओ! नाही. ॲलिसन, आय एम सॉरी. हरकत नाही. आणि 15 दिवसानंतर मी ॲलिसन आहे. अँगस, मला झोप नाही लागत आहे. हे खूपच अवघड होतं यार. अँगसची आकाशातील वेळ संपली आहे. आता माझ्या मनात अनेक भावना दाटून येत आहेत. मी पलीकडे पोहोचू शकलो नाही याचा राग आहे. हे प्लॅटफॉर्म सोडलं याचं मला वाईटही वाटतंय आणि दुःखही वाटतंय. मग आपण अँगसचा तंबू खाली टाकूया का? तुला त्याची गरज नाही, टाकू शकतेस. मला वाटत होतं की माझी जाण्याची वेळ आली आहे, पण तरीही मला तो तंबू अजिबात आवडत नाही, पण तरीही ते पाहून खूप मला वाईट वाटलं. नाही यार. नवीन घरात स्वागत आहे. तुला याबद्दल काय वाटतं? पाहण्यासाठी फार काही नाहीये. तुझा मित्र गेलाय, तू तुझी अर्धी जागा गमावलीस. यप. तुझ्यासाठी काही करू शकतो. मला वाटतं तू तुझ्या परीने सगळं काही केलंस. आम्हाला एक उत्तम संधी दिलीस, पण आम्ही फेल झालो. आम्ही म्हणजे तू आणि अँगस. हो, 20वा दिवस नक्की चांगलं जाईल. तेव्हा पुन्हा भेटूया. पुन्हा भेटू. ओके. जर ती पडली नाही तर पुढचे काही दिवस आतापर्यंतचे सर्वात कठीण दिवस असतील. अँगस शिवाय हा पहिला दिवस आहे आणि खूप विचित्र वाटतंय. खूप शांत आणि खूप बोरिंग आहे. इथे माझ्याशी बोलायला कोणीच नाहीये. हो, हे 15 दिवस खूप लांब वाटणार आहेत. तुम्ही बघू शकता हा प्लॅटफॉर्म आता अतिशय लहान झालाय. सॉरी अँगस, पण मला या जास्तीच्या जागेची गरज आहे. तुझा लाल बॉक्स काढावाच लागेल. गुड बाय अँगस. पिछले बाहेर खूप वारा आणि थंडी आहे. बाहेर थंडीत कुडकुडण्यापेक्षा आत असणं चांगलं आहे. आतापर्यंतची ही सर्वात थंड रात्र आहे. वारा खूप त्रासदायक आहे, त्यामुळे मला माझ्या तंबूत लपून बसावंसं वाटतंय. पण ॲलिसन समोर एक नवीन समस्या आली. मला वाटलंही नव्हतं की असं काही होईल. माझ्यासोबत इथे जो येईल तो निघून जाईल. थोडा कंटाळा आलाय. मला वेळ लागेल. तर ॲलिसन स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्न करू लागली. तुम्हाला वाटत असेल, अरे ही अँगस शिवाय वेडी झाली आहे. बहुतेक माझा पाय आधीच दुखावला होता. अजून फारसं काही केलंही नाहीये. मला वाटतं आता काही बदल केले पाहिजे. पुन्हा एकदा काठावर. पण ॲलिसन इतकी कंटाळली मला असं वाटतंय की मला इथे राहून आता युग लोटली आहेत. की ती अक्षरशः कशाशीही आणि कोणाशीही बोलू लागली. अँगसला हॅलो म्हणा. हा अगदी अँगस सारखाच आहे, पण थोडा जास्त कूल आहे. समजलं? अँगस, तू तिथे बसून फक्त बघणार आहेस की मदत पण करणार आहेस? त्याने माझ्याकडे असं एकटक बघणं मला आवडतंय की नाही माहित नाही, पण एकटं असण्यापेक्षा बरं आहे. आज सकाळी उठल्यावर पहिला विचार माझ्या मनात आला की अरे 1 दिवसानंतर माझा चॅलेंजचा दिवस आहे. ही आयुष्य बदलणारी रक्कम आहे. म्हणजे मी त्या पैशांकडे किरकोळ म्हणून बघत नाहीये. हे पैसे अनेक लोकांचं आयुष्य बदलू शकतात. जागा हरण्याची भीती नक्की वाटते. मी नर्वस आहे. मला जमेल की नाही माहित नाही, पण माझी कसोटी नक्कीच लागणार आहे. माझ्या मनात सुद्धा नेमकं हेच होतं. इतका वेळ का लागतोय? शांत हो मस्टर्ड. आज 20वा दिवस आहे आणि तू 5 दिवसांपासून एकटी आहेस. ही जागा तुझ्याकरता पुरेशी नाही. हो, जर अँगस इथे असता तर ही जागा आम्हाला नक्कीच पुरली नसती. अँगसने परत येण्यापेक्षा तू तुझी जागा परत मिळवणं पसंत करशील? हो, नक्कीच. याऐवजी आपण एक नवीन चॅलेंज सुरू करूया ज्यात आणखी कमी जागा होईल. मला आवडलं. तुम्हाला आवडणारच. स्पाइस वर आणा. हे प्लॅटफॉर्म शेकडो 6 इंच लांब अत्यंत तीक्ष्ण खिळ्यांनी झाकलेले आहे आणि दररोज एक फुगा त्या खिळ्यांच्या दिशेने वर जाईल आणि तुला बाण मारून तो फुगा फोडायचा आहे. पण जर तुझा नेम चुकला आणि फुगा खिळ्यांमुळे फुटला तर तू एक फरशी पुन्हा गमावशील. फुगा सोडा. तो वर येतोय. फुगा खूप वेगाने वर येतोय. तो आलाय. तू फोडलास. अरे बापरे. यो, कमाल शॉट होता. येस येस येस. तू पहिल्याच प्रयत्नात. तू रॉबिन हुड आहेस का की कॅटनिस एव्हरडीन आहेस? हे दिवसातून एकदाच होणार आहे. आता तू सुरक्षित आहेस. मी हे आणि ठेवू? हो, फक्त पाडू नकोस नाही तर वाईट होईल. बाय. बाय गाईज. यो, तिची अवस्था वाईट आहे. काल रात्री मला या फुग्याबद्दल भयानक स्वप्न पडली. कालपेक्षा मी आज जास्त घाबरलेली आहे. मला वाटतं की हे आतापर्यंतचं सर्वात कठीण चॅलेंज आहे. हे एक 24/7 चॅलेंज आहे. तुम्हाला सतत सावध राहावं लागतं. फुगा कधी वर जाईल हे पाहण्यासाठी तुम्हाला सतत लक्ष ठेवावं लागतं. ओ नाही, ओ नाही, ओ नाही, नाही नाही, तू वर येतोय. ओके ओके. ओ माय गॉश, मला ताण सहन होत नाहीये. पण
ॲलिसनच्या लक्षात नाही आलं हे हलतंय. ओ नो, की फुगे सोडण्याची वेळ रॅन्डम नाहीये. नाही हे विशेषतः अशा क्षणी सोडले जातील जेव्हा त्याची अजिबात अपेक्षा नसेल. नाही 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 नाही. माझा पहिला फुगा चुकला आणि काढून टाकण्यासाठी मला फरशी निवडावी लागेल. मी त्या पिवळ्या बॉक्स जवळ मागच्या कोपऱ्याची निवड केली. हे चॅलेंज फक्त अरे वा फुगे फोडा असं नाहीये. हे असं आहे की पैसे मिळवण्यासाठी आणि टिकण्यासाठी मला फरशीची गरज आहे. म्हणजे जीवन मरणाची परिस्थिती. अरे यार, हा ये फरशी घेऊन जा. दिवसागणिक फुगे येतच राहिले आणि ॲलिसनच्या राहणीमानाला धोका निर्माण होत राहिला. अगदी वेळेत मारलाय. आता मी आराम करू शकते. खरं तर नाही, उद्या हे पुन्हा करायचं. पण ॲलिसनला हे माहिती नाही की ती तसं नाही करू शकत कारण शेवटच्या चॅलेंजची वेळ झाली आहे. हे कशी आहेस? फार वाईट नाही आणि फार चांगली पण नाही. फक्त 5 दिवस बाकी आहेत. कसं वाटतंय क्रेझी, आभासी. तुला खाली काय दिसतंय? खूप सारे फुगे पण ते लाल नाहीये. लाल नाहीये तोपर्यंत ठीक आहे. कामावर जाताना सकाळी तुला आनंद देईल अशा एखाद्या गोष्टीचा विचार कर. कॉफी, हो, स्टारबक्स. हो. खरंच हा खूप वाईट जोक आहे. वर पाठवा. मी खूप एक्साइटेड आहे. तू खूप काही गमावलं त्याचं आम्हाला वाईट वाटलं. खूप काही गमावले. त्यामुळेच त्यांनी पुढाकार घेतला आणि तुला इथे आकाशातच तुझा स्वतःचा स्टारबक्स उपलब्ध करून दिला. अगदी बरोबर आहे. या स्पर्धेच्या उर्वरित भागासाठी ॲलिसनला तिच्या स्वतःच्या स्टारबक्सचा आनंद घेता येईल. आणि बरिस्ता सुद्धा. हो, बरिस्ता सुद्धा आहे. लेट्स गो. मी खूप एक्साइटेड आहे. माझं नाव आहे जोसाया. माझं नाव ॲलिसन आहे. हा बरिस्ता या संपूर्ण चॅलेंज दरम्यान दररोज इथे असणार आहे. प्लॅटफॉर्म Oh वरचा my God. हा माझा पहिला घोट. तुझा मेंदू तर तरतरीत होईल. थँक्यू. पण ॲलिसन प्रमाणे तुम्हाला अप्रतिम कॉफी पिण्यासाठी 100 फूट उंचीवर आकाशात जाण्याची गरज नाही. स्टारबक्स मध्ये जा, त्यांची कॉफी चवदारच असते. पण यात एक मेघ आहे. एक सेकंद थांब. तुला हे हेडफोन घालायचे आहेत आणि नोलन इकडे. ऑल राईट, तुला तिच्या कानात खूप जोरात ओरडायचं आहे जेणेकरून तिला माझं ऐकू येणार नाही. हे कसं आहेस? किंचाळत राहा नोलन, तू चालू ठेव. हा व्हिडिओ स्टारबक्सने स्पॉन्सर केलाय आणि आम्ही अक्षरशः आकाशात स्टारबक्स उभारले. आणि त्यात एक गंमत आहे, त्यांनी एक $50,000 गिफ्ट कार्ड सुद्धा दिलंय जे आजपर्यंत दिलेले सर्वात मोठे स्टारबक्स कार्ड आहे. जर तिला हे सापडलं तर ती हे ठेवेल. जर तिला नाही सापडलं तर तुला ते $50,000 गिफ्ट कार्ड मिळेल. आम्ही ते इथे बॉक्सच्या मागे बाजूला लपवत आहोत. तिला गिफ्ट कार्ड बद्दल काहीच कल्पना नाही. तिला काहीच माहित नाही. तिला सांगायचं की नाही हे तुझ्यावर आहे. हे नोलन, थांब 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 थांब. ऑल राईट ॲलिसन, ते कार्ड बघ. आपण कोणाला कॉल केलाय? ओ माय गॉड. कशी आहेस? इथून बाहेर पडल्यावर मी सांगेन तुला. पण बरी नाहीये, बरी नाहीये. ऐक, मला एक गोष्ट माहितीये जी मला तुला सांगायची आहे. ओ गॉड. या प्लॅटफॉर्मवर एक गिफ्ट कार्ड आहे स्टारबक्सचं $50,000 किमतीचं. जर ते तुला नाही सापडलं तर ते मला मिळेल. नाही, बरं झालं तू प्लॅटफॉर्म आधीच खूप लहान करून ठेवलायस. मला आता सोपं जाईल. मला हा आयपॅड देशील? नाही. ओके, असो. स्टारबक्स सोबत मजा कर. ओह माय गुडनेस. इथे गिफ्ट कार्ड शोधण्यासाठी फारशी जागाच नाहीये. काय माहिती त्यांनी कुठे ठेवलं असेल. मी पूर्ण वेळ इथेच होते. त्यांनी कुठे लपवलं असेल. ओह, वाव, मला सापडलं. सापडलं. सॉरी अँगस, माझी शोध मोहीम सुरू झाली आणि संपली सुद्धा. म्हणजे हे गिफ्ट कार्ड माझं आहे. मी खरंच खूप आभारी आणि एक्साइटेड आहे. यामुळे खेळ बदलणार आहे. ॲलिसनला कॅफिनमुळे मिळालेल्या नवीन ऊर्जेमुळे ती पूर्णपणे फोकस करून पुढचा फुगा फोडण्यासाठी सज्ज झाली. खरं तर या क्षणी काय अपेक्षा करायची हे मला माहिती आहे. मला त्या फुग्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे, तेही तो वर जाईपर्यंत. कारण कधी कधी तो तुमच्यासोबत चलाखी करतो आणि तुम्हाला फसवतो. माझी मस्करी करतोयस का? ते वाईट होतं. ते खरंच खूप वाईट होतं. उरलेल्या फरशांमधून एक फरशी निवडायची असेल तर हीच सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे मी दुःखी नाही असं म्हणलं तर ते खोटं ठरेल. हा खाली जाणारा पहिलाच पॅनल आहे आणि यामुळे खरंच नुकसान होणार आहे. जर मी विसरले की इथे फरशी नाहीये आणि मी उभी राहिले आणि मागे पाय ठेवला तर खेळ खल्लास. हे शेवटचे काही दिवस अधिकच कठीण जाणार आहेत, विशेषतः जर ॲलिसन फुगा चुकवत राहिली तर. आणखी 3 दिवस मला वेळ लागेल. मी सकाळी 9 वाजेपर्यंत इथेच उभी राहणार आहे. मला माहितीये माझा नेम चांगला नाहीये, पण इतका वाईट पण नाहीये. आशा आहे की माझा बरिस्ता कोट घेऊन येईल. मी त्याला कालच सावध केलं होतं. इथे थंडी असते.
अरे यार नाही. तुम्ही मला चांगलंच फसवलं. मी सामानही घेतलं नव्हतं. मी धनुष्याशिवाय तिथे बसून त्याच्याकडे बघत का होते. हे पहिल्यांदाच झालं की मी फुग्यावर बाण नाही मारले. इथे बसून राहणं आणि तासनतास धनुष्य हातात घेऊन फुग्याकडे पाहत राहणं हे मानसिक दृष्ट्या थकवणार आहे. आता जास्त आत्मविश्वास असता तर बरं झालं असतं, पण काही कारणामुळे मला वाटतं की मी हा फुगा नाही फोडू शकणार. जेव्हा मी इथून बाहेर पडेन तेव्हा मला वाटतं की मी जास्त संयमी होईन. ओह शूट मी फेकून मारेन. हो, ज्या प्रकारे तिची जागा कमी होत आहे ते पाहता ती 29व्या दिवशी अक्षरशः खाली कोसळू शकते. हे रिलोड करण्यासाठी वेळ होता. ओके मी नाही हे आणि या टप्प्यावर तिचा मानसिक तोल ढळतोय असं वाटत होतं. दिवसेंदिवस माझी अवस्था बिघडत चालली. चॅलेंजेस मध्ये अपयशी झाल्यावर मी अँगस बद्दल जे बोलले होते ते मागे घेते, कारण मला फुगे हवेत फोडताच येत नाहीयेत. मी ते आधी मी ते करू शकत होते, पण आता मी धडपडते. त्यामुळे या क्षणी मी अँगस पेक्षा वेगळी नाहीये. मी स्वतःच पायाखालची जमीन काढून घेते. मला खूप आनंद होतोय की आज फुग्याकडे टक लावून पाहण्याचा माझा शेवटचा दिवस आहे. ॲलिसन काही न करता फक्त त्या फुग्याची वाट बघत बसली होती. फुगा चुकवला तर हे चॅलेंज अधिक कठीण होणारच होतं. शिवाय तेच तिच्या मनोरंजनाचं एकमेव साधन होतं. उद्या मला जमिनीला स्पर्श करायला मिळेल, खाली उतरून मला एक छप्पर मिळेल, मला कार मध्ये बसायला मिळेल, चांगलं खाऊ शकेन. ॲलिसन, जिमी इथे का आलाय? हे तुझा पण माझ्यावर नको रोखू. तू मला मारण्याचा प्रयत्न करतेस. वा, तुझी जागा तर खरंच संपत चाललीये. शेवटचा फुगा सोडल्यानंतर तुझ्यासाठी माझ्याकडे एक छोटस ट्विस्ट आहे. डूड, मला वाटलंच होतं. हे नोलन, हो, फुगा सोड. ती तू फोडू शकेल का? नाही, वाऱ्यामुळे उडला तो. तू चुकवला आहेस. तुला याची यापुढे गरज लागणार नाही. आठवतोय 15व्या दिवशी बॅलन्स बीम मुळे अँगस आउट झाला होता. हो आठवतंय. तुला सांगितलं की बरोबर 24 तासांनी टाइमर सुरू करा. मी तो परत आणणार आहे. आणि जर तू पलीकडे जाऊन परत येऊ शकलीस तर मी तुझं बक्षीस दुप्पट करेन. डूड, मला माहित होतं तू असं काही करशील. पण जर तू अँगस प्रमाणे पडलीस तर तू सुद्धा सगळं काही गमावशील. मला वाटलंच होतं तू असं करशील. $250,000 गॅरंटीड. हो, किंवा बॅलन्स बीमचा धोका पत्कर लक्षात असेल तर तुला ते सोपं वाटलं होतं. तेही $500,000 साठी. मला वाटलं होतं की यानंतर तणाव दूर होईल, पण तणाव परत आला. हो, आणि आधीपेक्षा वाईट. मी तुला उद्या भेटेन $500,000 निर्णयाकरता. ती तर पडली. ओके गाईस, माझ्या डोक्यात अतिशय गोंधळ उडालाय. माझा इगो मला सांगतोय की मी हे करू शकते आणि माझ्या आयुष्यात इतके पैसे कमावण्याची सगळ्यात वेगवान संधी आहे. उद्याचा दिवस महत्वाचा आहे. एक मोठं चॅलेंज, एक मोठा निर्णय. त्यामुळे मी आता झोपायला जाते. गुड नाईट गाईस. ॲलिसन, तुझे डोळे उघड, मागे फिर. मी तुझ्या मित्राला आणलंय. तो परत आलाय. यार, तुला भेटून खूप आनंद झाला. फक्त एकासाठीच जागा आहे. हो, हे खूप क्रेझी आहे. मला बघून चकित झालीस का? लाल कपड्यांमुळे ओळखता येते. मी तुला खूप जास्त मिस केलं. तसंच जर तू तिकडे बघितलंस तर ते हो, आहे $250,000 जे पुढच्या 10 मिनिटात तुझ्या बक्षीस पेटीत जमा होऊ शकतात. तुझ्या डोक्यात काय सुरू आहे? मी खरं सांगू, मला खरंच नाही माहिती. तुला फक्त पलीकडे जायचंय, चेक घ्यायचाय आणि परत यायचंय. माहितीये, माझा इगो मला सांगतोय की मी हे करू शकते. याचा मला राग येतोय. तो पडला तेव्हा तू हे बोलली होतीस. ते क्लिप प्ले करा. मला वाटतंय की मी हे क्रॉस करू शकेन. तू करू शकली असतीस. हो, मी म्हणाले होते, तू म्हणाली होतीस पण ते सोपं तुम्ही आहे. खूप अवघड केलं. खरंच अवघड आहे. मी खरं सांगतोय, खूपच अवघड आहे. पण तू ते करायचं की नाही ते मी नाही सांगणार. नाही, okay? हा खूप मोठा निर्णय आहे. तू खूप लांब वर आली आहेस. मी यावर उभी राहू शकते. हो, नक्कीच. आणि मी सहमत आहे की हा एक खूप मोठा निर्णय आहे. आणि म्हणूनच मी तुझ्या भावांनाही इथे बोलावलंय. नाही, ते तू तिथे असं आहे. का केलं? तुमच्या मते तिने $2.5 लाख साठी या बॅलन्स बीम वरून चाललं पाहिजे का? तुला वाटत असेल तर नक्की कर. ओके, मला बीम वर उभं राहू दे. हो, तिला ते जमेल का? जेव्हा तू असं करतेस तेव्हा सगळं सोपं वाटू लागतं. ओ, हे फक्त दिसायलाच सोपं आहे. जर तुला ते करायचं असेल तर बिनधास्तपणे कर.
मूड. मला एक ऑलमंड लॉटे मिळेल का प्लीज? मी हे करू शकते या विचाराचा राग येतो. ओके ब्रो, मला जायचंय. तू हे करणार आहेस? मला रडायला काय येतंय? रडू नकोस. तू जे काही करशील त्यावर माझा विश्वास आहे, पण तू अपयशी होऊ शकतेस यासाठी पण तयार राहा. ओह, मला नाही माहिती. पृथ्वीवर 30 दिवसात तिने अनेक उतार चढाव अनुभवलेले आहेत, पण मी तिला एकदाही रडताना पाहिलेलं नाही. पडलो तेव्हा सुद्धा तू रडली नव्हतीस. हे जास्त दुःखदायक कसं आहे? मला हा डिसिजन नाही आवडत. तू जे निवडशील त्याला आमचा पाठिंबा आहे. सुरुवातीपासूनच मी म्हणत आले की मला हे चॅलेंज पूर्णपणे अगदी शेवटपर्यंत पार पाडायचं आहे. हो. आणि मला असं वाटतं की मी घरी काहीतरी घेऊन जाणं किंवा नाही घेऊन जाणं यात खूप मोठा फरक असेल. आणि जर मी खरोखर या बीमवर चढले आणि पडले तर मी घरी काहीच घेऊन नाही जाऊ शकणार. मी हारेन. पण कल्पना कर, तू संपूर्ण जगासमोर किती छान दिसशील जर तू म्हणालीस की मी हे करेन आणि तू केलंस आणि तू तिथे जाऊन इकडे परत आलीस तर तो संपूर्ण जगातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण असेल. हे खूपच छान. संपूर्ण जगासमोर. मी हे करू शकते हा विचारच नकोस आहे. मला नाही जमणार असं वाटलं पाहिजे. ॲलिसन, मला निर्णय हवाय. तुला 250 ग्रँडची खात्रीशीर रक्कम आणि तुझं $50,000 स्टारबक्सचं गिफ्ट घेऊन जायचंय की तुझ्या बक्षीस रकमेत अतिरिक्त $250,000 जोडण्यासाठी सर्व काही पणाला लावायचं आहे. हे करण्यासारखं आहे. डोलर, चेक पकड. हो पकडतो. जर तू त्याला चेक खाली टाकायला सांगितलंस तर ही डील ऑफिशियली रद्द होईल. तुझे 250 ग्रँड खाली पडतील आणि तू ते $250,000 घरी घेऊन जाशील आणि सोबत $50,000 स्टारबक्स गिफ्ट कार्ड. त्यापेक्षा एकही पैसा जास्त नाही. उत्तर काय आहे? नोलन चेक खाली टाक. तू नक्की विचार हो केलास? नक्की, नोलन टाकून दे. ठीक आहे, हा गेला. ऑलराईट, ते तुझे $250,000 खाली गेले. याचा अर्थ तू ऑफिशियली ते $250,000 जिंकलेस. मी तुझ्यासाठी आनंदी आहे. पण सर्वांनाच ही उत्सुकता आहे की ती तिथे जाऊन परत येऊ शकली असती का? आशा करते मी पडेन. बघूया ती करू शकते का. हे फक्त गंमत म्हणून आहे. जर तिने हे केलं तर तिने आधी जिंकलेले पैसे वगळता मी तिला दुसरं काही देणार नाहीये. ओ, ती किती सहजपणे जाते. ओ माय गॉश. ओ ओ ओ ओ. स्थिर राहा. मला जुनं सगळं आठवतंय. याच गोष्टीमुळे अँगस आउट झाला होता. ओ, मी खूप चांगला निर्णय घेतला. खूपच चांगला निर्णय तिने घेतला. माझी ऑफर नाकारली. ते परत केलं. खरंच हा एक इशारा आहे की तुम्ही तुमच्या इगोला हावी होऊ देऊ नका. कारण आज माझ्या बरोबर तेच होणार होतं आणि त्यामुळे माझं खूप आर्थिक नुकसान झालं असतं आणि मी आता इथे रडत बसले असते. पण त्याऐवजी आम्ही हसत आहोत कारण मी पैसे घेऊन जाते. आणि याबरोबरच ॲलिसन जिंकली आहे $250,000. लेट्स गो. ओ माय गॉड, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा. हा व्हिडिओ भन्नाट होता.